सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो त्यावेळेस क्षितिजावरती हा रंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळते आणि परंतु हा रंगाची उधळण या निळ्या आकाशावरतीचा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही मॅचला मजा येणार आहे। एका बाजूला मिस्टर 360 सुमित आणि एका बाजूला सिक्सर किंग ऑफ शाहवाडी भगवान दादा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला सूरज ड्रोनच्या माध्यमातून हे सुंदर असं चित्र आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय। ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती गणगणाती प्रहार चढवला येतोय षटकार। वेलकम डीजे। या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून हलगी सौजन्य करण्यात आलं ते म्हणजे माननीय आदरणीय गणेश पाटील दादा स्वराज्य टेम्पो सर्व्हिस नवी मुंबई यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर सोरा संदीप पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर माननीय आदरणीय सौ भाग्यश्री उमेश थोटपळ लोकनियुक्त सरपंच उखळू यांचा देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया। आणि इथे मात्र बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर सुंदर असं कमबॅक पाहतोय सुमित यांचा। चांगली गोलंदाजी राहिली आहे सुमित दा यांची। आजचा हा चौथा सामना खेळतायत सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये षटकार आला त्यानंतर हा एक महत्त्वपूर्ण असा डॉट बॉल यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला 2 बाउन्स कॅरी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। पुन्हा एकदा हलगीचा नाद हलगीचा आवाज कानामध्ये घुमतोय आणि मान्यवरांचं एंट्री या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। अप्रतिम ही स्पर्धा शाहवाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम आणि या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून या हलगीचं सौजन्य देण्यात आलेलं आहे ते म्हणजे माननीय आदरणीय माननीय श्री गणेश पाटील दादा यांचा या स्पर्धेदरम्यान स्वागताचा सोहळा आपण पाहतोय स्क्रीनवरती अप्रतिम आहे। हलगी वादक ड्रोन व्ह्यूज देखील आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान स्वागताचा हा सोहळा होत असताना आपल्याला पाहतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय संदीपजी पाटील त्यांच्या समवेत आहे त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत। तुतारीचा गोड आवाज आणि हलगीचा नाद या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने घुमत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। वेलकम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम नित्य स्वागतम अत्य स्वागतम आनंदम मंगलम मंगलम शाहवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। ड्रोनच्या माध्यमातून आपलं समालोचन कक्ष दाखवलं जाते आमच्या सोबत ओम साई एमटीसी लाईव्हचे संपूर्ण स्टाफ डीजे मॅन त्याचबरोबर सहस्कोरर ओमकार सर राजन पाटील सर आमचे आणि आमच्या सोबत समालोचक उत्कृष्ट समालोचक माननीय श्रीकांतजी सर आपण त्यांना पाहतोय। बैलगाडा क्षेत्रात जो आवाज गुंजतो तोच आवाज आज या मैदानामध्ये गुंजताना आपण पाहतोय। पुढचा बॉल यावेळेस फटका बसलाय स्वतः गोलंदाज इंटरेस्टेड आहेत आणि पकडली जाईल का कॅच ड्रॉप होते भगवंता यांची कॅच ड्रॉप होते। नक्कीच भरत सर कॅच ड्रॉप होते। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून एखादी चूक घडली तर आपण म्हणतो 4 लोक काय बोलतील इथे 4 लोक आलेत एकत्रित यांना लोक काय बोलतील। नक्कीच लोक काय बोलतील कारण की भगवंता यांची कॅच सोडणं म्हणजे जीवनदान देणं आहे। आपल्या जाळ्यामध्ये फसवलं होतं सुमितदा यांनी। कॅप्टन कूल आहेत परंतु कॅप्टन कूल यावेळेस थोडेसे फसले गेले त्यांच्या कूल माइंडच्या विरोधातही आपण क्षेत्र पाहतोय। स्क्रीनवरती आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय नेत्रदीप दृष्टी टिप्पावी असा ड्रोन व्ह्यूज आहे। ड्रोनचे सौजन्य आहेत माननीय आदरणीय राजू पाटील भैया। पुढचा बॉल या वेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय चेंडू जाईल निघून सीमा रेषा बाहेर 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 4 धावा कार्टून देखील ऑन झालाय। कॅच होता
ती कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर चौकार प्राप्त झाला. धावसंख्या आपण 14 वरती पाहतोय. आणि मान्य आदरणीय दीपक जिल्हाड दोन्ही बॅटरसाठी सलग 3 षटकारासाठी रोख कॅश प्राइज 500 रुपये दीपक जिल्हाड यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. स्ट्रायकिंग एट वरती आपण सूरज यांना पाहतोय. स्ट्रायकिंग एट वरती भगवान आहेत, माफ करा. यावेळेला चेंडू हवेत मुक्त प्रदेशामध्ये चेंडू जात असताना आपल्याला पाहायला भेटतो एक टप्पा, दुसरा टप्पा, टप्पा टप्पा निघून जाईल सीमारेषा बाहेर. मातीचा गंध उधळत, रंग उधळत, कमाल बेमिसाल चौकार, 4 धावा. इथे पहा चेंडू हवेत, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक महत्वाची विकेट, महत्वाचा गडी जागीच बांधून ठेवला. कर्णधारांनी सांगितलं होतं ज्याला बांधायचं त्याला बांधलं की आम्ही 50च्या वरती जाऊन देणार नाहीये. आणि इथे मात्र भगवान कांबळे यांचा झेल पकडला. साहिल यांनी बॅटर गॉन ठोकडीचे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास शिर्के उतरलेले आहेत. महत्वाची विकेट घेतल्यानंतर जर पाहिलं तर संघाचा कॉन्फिडन्स आता मात्र नवला स्पोर्ट यांचा द्विगुणित झाला. कारण सांगितलं होतं भगवंतांनी नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही 70 ते 60 या दरम्यान धावसंख्या बनवू. तर दुसऱ्या साईडला कर्णधारांनी सांगितलं होतं. इथे पहा अतिरिक्त उसळी घेणारा बॉल नाका समोरून गेलाय. टप्पा पडल्यानंतर भुर्रकन डोळ्यात समोरून पाता लोपर्यंत चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. सांगता निर्धाव डॉट बॉल बिंदी गेंद. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. या पद्धतीची जर तिखट गोलंदाजी राहिली तर भल्या भल्या फलंदाजांना नामशेष करण्यात यश प्राप्त होईल टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला. कॅप्टन कुलचा विश्वास आणि विश्वासाला पात्र ठरतोय तो म्हणजे गोलंदाजी. यावेळेस मात्र नाही. हवा के संग संग गटा के साथ साथ वाऱ्यावरती गंध पसरवत येतोय षटकार. वेलकम डीजे. चेंडू आहे बाहेर निघाले होते पण मात्र टप्पा पडल्यानंतर काहीच समजलं नाहीये. डॉट बॉल येतोय, बिंदी गेंद येते. 3 षटकारांसाठी दीपकची लाड यांच्याकडून. या दोन्ही बॅटर पैकी कोणीही ठोकले ना तर दीपकजी लाड यांच्याकडून रोख कॅश प्राइज 1001 रुपयाचं देण्यात येणार आहे. अप्रतिम ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेदरम्यान पैशांचा पाऊस बॅटरांच्यावरती पाडला जातो. इथे डिफेन्स केला एक सिंगल घेतली जाते. का सिंगलच्या माध्यमातून एक धाव फलकावरती ऍड केली जाते, एक धाव वाढवली जाते, एक धाव घडवली जाते. धावफलक 1ने पुढे जाईल. धावफलक वाढता आपण पाहतोय. 25 धावा 2 षटकांच्या खेळानंतर झालेल्या आहेत. 2 षटकानंतर आपण धावसंख्या 25 पाहतोय टीम श्री स्पोर्ट्स या संघाची. पाहिलं गेलं तर भगवंता जसे आउट झाले परंतु त्यानंतर त्यांची कमी भासवून दिलेली नाही टीमसाठी सूरज आणि विकास या दोन्ही फलंदाजांनी. सूरज लाड यांना आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये 11 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. 1 चौकार आणि 1 उत्तुंग असा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिला. आणि विकास शिर्के 4 चेंडू 7 धावा 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 12.50 सरासरी पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर पाहतोय तर 63.
आणि या 63 धावा 70 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या स्थितीला जर हीच मॅच अशी चालली तर 63 धावा आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय, परंतु यापेक्षाही कमी वरती रोखण्याचा प्रयत्न राहील टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाचा, परंतु त्यापेक्षा मोठी मजल मारण्याचा प्रयत्न राहील श्री स्पोर्ट्स या संघाचा. सध्याचे दोन्ही बॅटर विकास शिर्के आणि सूरज लाड चांगल्या लयमध्ये आपण पाहतोय त्यांना. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्रदीप दळवी आहेत गोलंदाजी मार्कवरती. हे षटक महत्त्वपूर्ण आहे कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दोन्ही षटक आता कंप्लीट झाले आहेत आणि इनफिल्डच्या आतमध्ये असलेले क्षेत्ररक्षक आता तटरक्षकाची भूमिका घेत असताना आपल्याला पाहायला भेटतील. कव्हर ठेवलेला आहे, एक्स्ट्रा कव्हर देखील ठेवलाय, लॉंग ऑफ देखील ठेवलाय, मिड विकेट देखील ठेवलेला आहे आणि मिड ऑन देखील आहे, कॉर्नर देखील आहे. आपण पाहतोय अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम. दर्जेदार आहे ही स्पर्धा. टायमर सातत्यानं सुरू आहे, घड्याळची टिकटिक सुरू आहे. 4:46 झाली आहेत. पहिला बॉल या षटकातील इथे डिफेन्स केलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक. वा वा वा, टाळ्या वाजतायत. तू अपाट अशा मैदानी तू एची वेळोवेळी डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. अनिलने आपला खेळ जमवला, बॅटरचा खेळ संपवला. चांगल्या रीतीनं हवेमध्ये उडणारा चेंडू लपकला आणि बॅटरला मात्र परतीचा रस्ता दाखवून दिला. बजाव डीजे. यांच्या हातामध्ये चेंडू दिला आहे, त्यावेळेस त्या चेंडूचं सोनं केलं आहे प्रदीप दळवी यांनी. सातत्याने तिसरं षटक हाताळलं आणि सुरेख असं तिसरं षटक आणि त्यानंतर शेवटचं स्लॉटचं षटक. या चौथ्या मॅच पर्यंत महत्वाचा गोलंदाज जर कोण असेल नवलाई स्पोर्ट्स कडून तो म्हणजे प्रदीप दळवी. TDH स्पोर्ट्सचे सर्वा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून देत आहेत. एक मोठा फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. पुढचा बॉल यावेळेस पॉइंटचा क्षेत्ररक्षक, त्याच ठिकाणी बॅक टू बॅक सलगचा दुसरा झटका. यस, दुसरी विकेट देखील घेतली आणि प्रदीप दळवी दादा यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 2000 या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात येत आहे. अमोल पाटील यांच्याकडून अनिल साठी 200 रुपयाचं रोख कॅश प्राइज देखील लावण्यात आलेला आहे. नितीनजी तुपारे यांच्याकडून गोलंदाजासाठी 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. अमितजी घराळे यांच्या माध्यमातून गोलंदाज प्रदीप दळवी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पुन्हा एकदा कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप आहे तयार. ऑन हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिक बॉल आहे आणि इथे मात्र पहा डेंजर झोन वरती जरूर होते. टप्पा पडल्यानंतर कानात चेंडू सांगून जातोय. मातीचा गंध आणि मातीचा रंग डोळ्यांना दर्शवून जातोय. डॉट बॉल यावेळेला येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. हॅट्रिक बॉल होता प्रदीप दळवी यांचा, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हॅट्रिक साठी गेले नाहीत कारण की ते डॉट बॉल खूप महत्वाचा होता. जे करंट रन रेट 16 वरती होतं ते आता आपण पाहतोय 10 वरती आलाय. जसे प्रदीप गोलंदाजी वरती आले तर कमबॅक करून दिला आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला. विश्वासाला पात्र असणारा हा खेळाडू यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू पुढे टाकला होता. ओव्हर पिच होता परंतु या ठिकाणी स्क्युअरडारीचा चांगला फटका, दुसरी घेण्याचा प्रयत्न परंतु थांबले आहेत दोन्ही फलंदाज. एक धाव इथे प्राप्त केली जाईल. चौथ्या चेंडूवरती एक धाव आली आहे प्रदीप दळवी यांच्या गोलंदाजीवरून. श्रीकांत सर, नक्कीच एक धाव आले परंतु ही एक धाव खूप वेळाने आली आहे. स्वतःचा खेळ ओळखा, त्याच्यानंतर आपल्या क्षमतांवरती विश्वास ठेवा. आपल्या क्षमतांवरती विश्वास ठेवून 2 चेंडू अजूनही बाकी आहेत प्रदीप दळवी यांचे. क्षमतावरती आहे विश्वास, बॅटरने ठेवलाय. मुक्त प्रदेश पाहिला, चाल पाहिली, दिशा पाहिली, चेंडूची केली दशा, सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार ठोकला. संख्या 30च्या घरामध्ये पोहोचलेली आहे.
साइड चेंज केलेली आहे, यावेळेला सरळ बॅटने खेळून काढलाय, मुक्त प्रदेश आहे यावेळेला देखील. वा वा, टाळ्या वाजतायत. चांगल्या रीतीने चेंडू रोखला, रोखण्याचं वाट माझी वादळे होतील आतुर. जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही, कारण विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेठेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. अप्रतिम भिंतच होती क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. चांगल्या रीतीने चेंडू रोखला, आपण पाहिलं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावरती धावसंख्या 32 वरती 3 विकेट माघारी परतलेले आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं आहे. राजेश होते, चांगल्या रीतीने राजेशांनी चेंडू रोखला. विनंती आहे डीजे मास्टर, आपल्याला संधी भेटते, आपण देखील संधीचं सोनं करून घ्यायचं आहे. बजाव डीजे. क्षेत्ररक्षणासाठी इथे पहा, वा फटका चांगला होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटर गॉन आहेत. चांगल्या रीतीने सुनील यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. साठी अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं, त्याच्याबद्दल 201 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आपल्या खात्यावरती मारलेले आहेत. त्याचबरोबर सूरज पाटील साहेब यांच्याकडून 3 षटकाराला 1000 रुपये दीपक लाड यांच्यासाठी पारितोषिक लावले गेलं आहे. जर 3 षटकार मारतायत जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहेत तयार. इथे फटका चांगला आहे, मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक त्याच्या जवळ पोहोचतोय, पकडतोय, वेगाने फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला भेटते. तुमचे सत्व आता दाखवलं पाहिजे. या सत्व परीक्षेला उत्तर भरत सर कशा प्रकारे दिले जाईल? नक्कीच उत्तर हे पुरवणी लावून दिलं जाईल श्रीकांत सर. पाहिलं गेलं तर अजय यांच्या पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 1 धाव. बहुमूल्याची ओव्हर जर पाहिली गेली तर प्रदीप दळवी साहेब यांचीच आहे, कारण की 2 विकेट आल्या त्यांच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर अजयला आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. अजय यांची भेदक गोलंदाजी दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत रोखून ठेवला आहे. यावेळेस देखील पहा डिफेन्सिव्ह मोडमध्ये फटका गॅपमध्ये आहे, त्या ठिकाणी 2 धावा निश्चित रूपात भेटतील. थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावाच वरती समाधानी मानावी लागेल. 2 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड आपण पाहतोय पुढे जातोय, तो म्हणजे 35 या आकड्यावरती. सूरज लाड जसे स्ट्रायकिंग एंड वरती आले तसे दीपक लाड यांच्या माध्यमातून सूरज लाड यांच्यासाठी प्रत्येक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. आणि इथे टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होणारा चेंडू मात्र खूप बाहेर, लाईन लेंथ मिस होते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. सूरज चांगल्या रीतीने बॅटिंग करतायत. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज दीपकजी लाड यांच्या माध्यमातून देखील लावण्यात आलेला आहे. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. गोलंदाज देखील हुशार आहे, चालाक आहे. फलंदाजाच्या मनोमंथनामध्ये फलंदाजाच्या विचारांची खेळतोय, अचूक टप्पे ठेवतोय. फलंदाजाला शॉट सिलेक्शन करण्यामध्ये इथे फुल ऑन लाईन चेंडू दिलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, 4 धावा मिळाला. बॅट स्विंग चांगली होती आणि जेवढ्या वेगाने चेंडू आला तेवढ्या वेगाने त्याला फेकून दिला काव कॉर्नर रिजन मध्ये चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावरती. अजून देखील पाहायला गेलं तर रोखून ठेवला आहे फलंदाजांना, परंतु चांगली बॅटिंग पाहतोय. एका बाजूला सूरज लाड, त्याच्या बॅट मधून 23 धावा आल्या आहेत. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ त्याने साकारला आहे. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला आहे. त्याचा पारितोषिक देखील लागलाय, परंतु संघासाठी खेळतोय तो. पारितोषिकासाठी आजपर्यंत सूरज लाड कधीच खेळला नाही. यावेळेस देखील फटका चांगला टेनिस फटका पाहायला मिळाला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 धावेवरती समाधानी मानावी लागेल. आधी चित्त्याच्या जप्प्याने आपण सूरज यांना पाहतोय. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 41 वरती.
41 धावा धावपलकावरती आहेत. हा फटका चांगला आहे, लॉब केला आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक नाही, वॅक हँड रिजन मध्ये वन बाउन्स होईल चेंडू फरार, चौकार. जाईल पुढे. धावसंख्या 45 च्या आकड्यावरती 4 षटके कंप्लीट झालेत आणि धावपलकावरती धावसंख्या 45 म्हणजे 45 वरती 4 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. धाव्या डीजे मास्टर यांच्याकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. लाड यांना 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅश प्राइज आली आहे सूरज याच्या बॅटिंगसाठी आणि बॅटिंग देखील तितकीच तुझे सुंदर राहिली आहे. 9 चेंडू 24 धावांवरती खेळतो. एका बाजूला अक्षयने देखील कमान सांभाळले आहे. 2 चेंडू 5 धावांवरती तो खेळतो. एक चौकार आला त्याच्या माध्यमातून. चला पुढील मॅच साठी पुढील फायनल मॅच साठी महामुकाबला पाहायला मिळणार आहे. यश 11 अगोदरच जाऊन पोहोचला आहे तिथे आणि वाट पाहतोय कोण येतोय आमच्या सोबत 2 हात करण्यासाठी. श्रीकांत सर, मॅचची जर आपण स्थिती पाहिली तर आता देखील मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे. एका बाजूला श्री स्पोर्ट्स, एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 45 धावांवरती मजल मारली आहे. 4 गडी बाद झाले आहेत, परंतु सध्याची जी जोडी आहे मिडल ऑर्डरची सूरज लाड आणि अक्षय कांबळे दोघे चांगल्या लय मध्ये आहेत. दोन्ही चांगल्या लय मध्ये आहेत, दोन्ही चांगल्या रंगात आहेत, दोन्ही चांगल्या वेगात आहेत. 4 षटक कंप्लीट झाले. धावपलकावरती धावसंख्या 45 झाली आहे. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. सूरज लाड ट्रॅकिंग एंड वरती आले. त्यांच्या प्रत्येक 3 षटकारांसाठी दीपक लाड यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील लावण्यात आलेला आहे. मॅचला सुरुवात होते. शेवटचं षटक आहे आणि ते नो लुक शॉट फटका खेळायचा होता. इकडे चेंडू गेलाय तिकडे. एक धाव इथे प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 46 या आकड्यावरती. अनिल यादव यांच्यावरती भरोसा दाखवला आहे गोलंदाजीसाठी. प्रदीप यांनी दुसरे षटक हाताळलं असलं तरी चाललं असतं, कारण त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. परंतु स्लॉटचं षटक आहे का अनुभवी गोलंदाज अनिल यादव यांच्यावरती कमान दिली आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर टाकला होता, परंतु दिशा ही गोलंदाजी म्हणावी लागेल. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 47 या आकड्यावरती. ही लाईन लेंथ थोडीशी खराब आहे, परंतु व्हाईट बॉल होता, खासा फरक पडणार नाहीये. पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल चांगल्या लय मध्ये आहे. त्यावेळेस सबमरीन असा चेंडू राहिला आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावचित होतील इथे फलंदाज. झटका लागतोय टीम श्री स्पोर्ट्स यांना 5वा. पतन होतोय. 5 विकेट आतापर्यंत माघारी परतली. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. तू मैदानावर पहाट चाहत्यांची, तू तुझ्या खेळाने अपाट आहेस. सरेल हा नक्की संघर्षाचा टप्पा, कारण तू तुझ्या खेळाने विराट आहेत. विराट कामगिरी गोलंदाजी मार्क वरून गोलंदाज अनिल यादव यांची आपण पाहतोय. अक्षय माघारी परतलेले आहे. अक्षय कांबळे आउट झालेले आहेत. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दीपकजी लाड यांच्या माध्यमातून सूरज लाड यांच्या प्रत्येक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. अप्रतिम ही स्पर्धा क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. अक्षय आहेत स्ट्राइक एंड वरती. अनिल यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी. यावेळेस बॅट स्विंग मोठी, परंतु काहीच समजन आणि काहीच उमजन अशी स्थिती झाली आहे फलंदाजाची. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे अनिल यांची, ज्यावेळेस स्लॉटचं षटक त्यांना कॅप्टनने हाताळायला दिलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आपल्या कॅप्टनच्या विश्वासासाठी पात्र होत असताना आपण पाहतोय गोलंदाज अनिल यांना. अनिल यांचा पुढचा बॉल. यावेळेस देखील बॅट स्विंग मोठी, परंतु हा देखील डॉट बॉल येतोय. सबमरीन असा चेंडू राहतोय. श्रीकांत सर, ज्या पद्धतीने सूरजवरती आला आहे त्यावेळेस हा चेंडू कारगर राहिला आहे.
अतिरिक्त बाउन्स आणि अतिरिक्त वेग पसंत आहे, परंतु इथे अनिलला कमी वेग आणि सबमरीन डिलिव्हरी पसंत आहे. नक्कीच नाव अनिल आहे आणि काम अनमोल आहे. इथे पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम खेळ आपण पाहिला. गोलंदाज अनिल यादव यांचा, अनिल यांची पॉवर पाहिली, अतिशय कंजूस गोलंदाजी पाहिली. या षटकामध्ये अनिल यांची अप्रतिम गोलंदाजी, सातत्याने अचूक टप्पा होता, अचूक टप्प्याचा भेदक मारा होता आणि एकूण धावा धावपलकावरती 47 झालेल्या आहेत. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 47-48 धावांची गरज असणार आहे. नवलाई स्पोर्ट्स या संघाला गतविजेता आहे हा संघ आणि या वर्षी देखील चांगली आणि बहारदार कामगिरी पाहतोय या संघाकडून. कॅप्टन कुल सुमित यांच्या कॅप्टन्सी खाली हा संघ खेळताना आपण पाहतोय आणि कॅप्टन कुलने ज्या वेळेस भरोसा ठेवला आहे त्यावेळेस चारी गोलंदाज अजय, प्रदीप, अजय आणि त्यानंतर अनिल यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आणि हा सेमीफायनलचा मुकाबला आहे. कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल, धावसंख्या 48 बनवायच्या आहेत तर तुम्ही जाऊन फायनलमध्ये पोहोचला. ज्या ठिकाणी यश 11 अगोदरच जाऊन बसलाय. वाट पाहतोय तुमच्या दोघांपैकी कोण येते आमच्यासोबत 2 हात करण्यासाठी. करंट रन रेट पाहिले गेले तर सरासरी 9ची दाखवली जाते. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक कसे हाताळले जातील, कसे खेळले जातील, तिथे किती धावा बनवल्या जातील, परंतु मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा वाचवल्या जातील हे पण पाहणं गरजेचं असेल. सुरी स्पोर्ट्स कडून कसं थांबवलं जाईल. 47 धावावरती प्रथम बॅटिंग करत असताना त्यांना थांबवलं गेलं. चला श्री स्पोर्ट्स स्पीडअप घ्यायचं आहे, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपण पाहतोय शाहवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 वर्षभराचे अभ्यास आणि त्या अभ्यासानंतर ही बोर्डाची परीक्षा देण्यासाठी 120 खेळाडू आणि तब्बल 8 संघ उतरले. त्या 8 संघामधून यश 11 हा संघ या स्पर्धेत अव्वल स्थानावरती जाऊन पोहोचला आहे. त्याचबरोबर आता लढाई चालू आहे. दोन्ही टीम, एका बाजूला श्री स्पोर्ट्स आणि एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स. यामधून जो वरती जाईल तो त्यांच्यासोबत 2 हात करेल आणि त्यानंतर 1 नंबरचा संघ आपल्याला प्राप्त होईल. या मेगा फायनल मध्ये या महान अशा ट्रॉफीचा कोण मानकरी ठरतोय हे रामलीला सरसोळेचं मैदान, ऐतिहासिक मैदान. गेल्या वर्षी याच ऐतिहासिक मैदानावरती टीम नवलाई स्पोर्ट्स याने इतिहास रचला होता आणि या वर्षी देखील ते इतिहास रचतील का, त्यांच्याकडे या वर्षी देखील चान्स आहे आणि चान्सवरती ते कसा कामगिरी करून इथे या ठिकाणी विजय प्राप्त करतील ते देखील पाहणं गरजेचं असेल. चला स्पीडअप घेणं गरजेचं आहे.
सुनील, परंतु गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स या संघाकडून विकास, एक अनुभवी गोलंदाज, आक्रमक गोलंदाज, सहजासहजी चुकीचा चेंडू फेकत नसतो. विकास नावात देखील विकास आहे, परंतु त्यांच्या पुढे आव्हान असेल मिस्टर 360 सुमित यांचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तयार. पहिला बॉल 48 धावांचा पाठलाग करत असताना पंथाने होते ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. टायमर देखील होतोय ऑन. टाइम ऑन, गेम ऑन, मॅच ऑन. पहिला बॉल, इथे पहिला बॉल चेहऱ्याची केली रचना, कलात्मक रचनात्मक, निकल गई गेंद सीमारेषा बाहेर, हो गई फरार, भेटला चौकार, बजाव डीजे. तुम्ही जास्त वेळ थांबू शकणार नाही. पहिल्या चेंडूवरती क्लासिकल रिव्हर्स स्वीपचा फटका, यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इनटू दी क्राउड. षटकार, नक्की षटकार येतो. 48 धावा बनवत असताना 2 चेंडूमध्ये 10 धावा धावपलकावरती ठोकलेत. बॅटर चांगल्या रीतीने खेळ सजवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुमित आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग त्यांची मैदानाच्या आतमध्ये चमक. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि हा देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. निघून जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. सलगचा तिसरी बाउंड्री येते. आणि गोलंदाजांसाठी मेजवानी ठेवलेली आहे दीपकजी लाड यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज सलग 3 विकेटसाठी ठेवण्यात आलेले आहेत. 14 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झाला आणि गोलंदाजांचा अक्षरशः बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित चांगल्या रीतीने समाचार घेत आहेत. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये होत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा ठोकलाय ठोकलाय ठोकलाय. पडदा झुकलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मिस्टर 360 बोललं जातं. पहिला फटका पाहिला गेलं तर रिव्हर्स अटेम्प्ट केला पॉइंटच्या डोक्यावर, परत त्यानंतर थर्ड मॅन, त्यानंतर स्टेट रिझन आणि यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर. मैदानाच्या चारी बाजूला चेंडू मारण्याची जी महारत आहे तो म्हणजे सुमित. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, परंतु यावेळेस नाहीये. धावसंख्या 20 या आकड्यावरती. काय बॅटिंग चालली आहे, क्लासिकल. नक्कीच क्लास आहे, कडक आहेत, बेधडक आहे काम. कामगिरी दर्जेदार आहे, जोमदार खेळाडू आहेत. बॅट स्विंग अफलातून आहे. टप्प्यावरती अक्षरशः तुटून पडतायत, कडून पडतायत. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटते सुमित यांच्या माध्यमातून. सुमित घराळ. पुढचा बॉल इथे पहा. मनगडांचा चांगला वापर. सुपर डुपर सुपर हिट. 4 धावांसाठी चेंडू केलाय फिट. चौकार. ठोकडीजे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. मैदानाच्या चारी कोपऱ्यात चेंडू फेकला गेला. व्हॉट अ बॅटिंग सुमित खराळे. उत्कृष्ट बॅटिंग. आता मात्र पहा, जे वरच्या धावा बनवायच्या होत्या त्या बनवल्यात. आता मॅच पाहायला गेलं तर बॉल टू बॉल आहे. 24 चेंडू 24 धावा. 6 चेंडू 24 धावा आपण पाहायला गेले तर फक्त सुमित यांच्या बॅट मधून आलाय. आणि ज्या फलंदाजाचा आजच्या दिवसभरात स्ट्राईक रेट चांगला आहे ते म्हणजे सुमित. 400च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी सुनील दक्षी टाकी एंड वरती आले. त्याचबरोबर संभाजी नायकवडे दादा आपल्याशी जोडले होते. त्यांनी प्रत्येक 3 षटकार किंवा चौकारांसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज बॅटरसाठी लावलेला आहे. आणि इथे पहा, खोचता बॉल होता. चांगल्या रीतीने मनगडांचा वापर. नजर चेंडूवरती ठेवली होती आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. पायाचा वे जमिनीवरती कवेतंबर घेताना हसू असेल. आता मात्र ओठांवरती धावा चोरून नेताना चोरली धाव. वाढवला संघाचा भाव. एकूण धावा धावसंख्यावरती पोहोचली 26. धावसंख्या 26. मिस्टर सुमित, मिस्टर 360 आणि त्यानंतर पाहायला गेलं श्रीकांत सर, कॅप्टन कूल. ही पण त्यांची उपमा फेमस आहे शाहवाडी तालुक्यात. अगदी चित्त्याच्या चपायाने डोळ्याची पावती नव्हती. यावेळेस फक्त दिशा दिली आहे आणि संघासाठी 4 धावांची आशा देखील असणार आहे. येस, हा येतोय चौकार. हॅन्डसम चौकार.
आणि या ठिकाणी आपले दादा आले होते पुढची मॅचला आपल्याला उशीर करायचा आहे, पण दादा अशी तुफान बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रंगली तर मॅच कशी स्लो होईल. मॅच पळते कारण बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा समाचार चांगल्या रीतीने घेत असताय. पुढे एकदा गोलंदाज तयार सूरज लाड आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. कार्टून नेटवर्क देखील आपल्याच्या डान्सिंग मोमेंट मध्ये पाहायला भेटलेले आहेत आणि इथे नो बॉल आहे. पंचांचा हात काटकोनात पडलेला आहे. 3 बाहेर आहेत क्षेत्ररक्षक. इथे वन साइडला 3 ठेवलेत, एका साइडला राहिलेले 9 ठेवलेत. त्याच्यामुळे गोल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल आहे आणि इथे एक धाव ऍड होईल. फ्री हिटचा बॉल समोर बॅटर फ्री हिट वरती घणाघातीवार आहे क्षेत्ररक्षक पकडला झेल. तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक 33 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. धावफलक आपण 33 या आकड्यावरती पाहतोय. बिनगडी बाद टीम नवलाई स्पोर्ट्स 21 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. सूरज आहेत गोलंदाजीवरती. सुनील यांची बॅट तळपली आहे. यावेळेस फटका चांगला आहे परंतु फसला आहे. क्षेत्ररक्षक विशाल त्याच्या खाली आणि पकडली जाईल झेल. पहिला ब्रेक थ्रू सूरज मिळवून देत आहेत. एक मोठा फलंदाज सुनील बाद होत आहेत परंतु चांगल्या रीतीने धावा बनवून सुनील बाद होत आहेत. 8 वरती सुनील बाद होत आहेत. 33 धावांवरती पहिला धक्का यावेळेला मात्र नवलाई स्पोर्ट या संघाला लागलेला आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला झटका लागला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संघाची वैभव पाटील पाठीमागच्या मॅचचा हिरो. चांगलं क्षेत्ररक्षणात तितकीच उत्कृष्ट बॅटिंग त्याची राहिली आणि तोच वैभव आता आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र 20 चेंडूमध्ये 15 बनवायचे आहेत. टीम नवलाई स्पोर्ट्ससाठी रिक्वायर्ड आहेत आणि जर सरासरी पाहिलं गेलं तर करंट रन रेट 19 आहे आणि त्यांना 4च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. परंतु मॅच फिनिशिंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल का पुढच्या षटकामध्ये, कारण की ज्या पद्धतीनं मिस्टर 360 सुमित यांची बॅट तळपली आहे त्या पद्धतीने जर पाहिलं गेलं तर लवकरच मॅच फिनिश होईल. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू अगदी डिफेन्स केला आहे. त्या ठिकाणी पहा फेकी चुकीची परंतु योग्य दिशेला झाली होती परंतु सेफ आहेत. जरा नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली असती तर चान्स बनला असता परंतु स्ट्रायकिंग एंडला फेकी केली कारण की त्या ठिकाणी सुमित होते. त्यांची विकेट खूप महत्त्वाची आहे आणि त्या पद्धतीची फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. एक गडी बाद झाल्यानंतर 34 धावा धावफलकावरती. सुमित आहे स्ट्रायकिंग एंड वरती. इथे पाहिलं तर चेंडू खेळून काढलाय. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ले चल हस्ती वहा तूफान आया है. इथे तुफान उडवलंय चौकार षटकारांचं. सुमित यांनी आपल्या बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत 7 बॉल खेळलेत आणि 60 चेंडू मध्ये 28 धावांचं तुफान घेतलंय. वेलकम डीजे कार्टून नेटवर्क. त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. माननीय आदरणीय विकासजी घोडे पाटील अप्पा संस्थापक अध्यक्ष श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई, त्याचबरोबर माननीय आदरणीय स्वानंद नेर्लेकर भाऊ उपाध्यक्ष श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई, त्याचबरोबर माननीय आदरणीय सुनील मांगडे दादा यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 38 आहे. 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र यावेळेला आपल्याला बॅटर पाहायला भेटत आहेत. वैभव पाटील आहे स्ट्रायकिंग एंड वरती आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता आहे.
17 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चांगल्या रीतीने मॅच मध्ये कमबॅक केलाय. अमोल यादव गोलंदाजी मार्कवरती आहेत. अमोल यादव गोलंदाजी मार्कवरती विचार करतायत. विचारांची पूर्तता बॅटिंग टीम नवलाई स्पोर्ट्स सातत्याने करत असताना आपल्याला पाहायला भेटते. मागच्या पर्वामध्ये हा संघ विजेता राहिलाय आणि या पर्वामध्ये देखील दमदार जोशात आहे. फटका बॅट अँड बॉलचा तितकाच का संपर्क नाहीये. पॉइंटच्या रिटर्न मध्ये पकडला जातोय. एक सिंगल येते. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल, धावफलक वाढत जाईल, धावफलक बनत जाईल. धावफलकावरती धावसंख्या 39 वरती पोहोचलेली आपल्याला पाहायला भेटते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025. पुलॉर लेनचा बॉल आणि या बॉलला फक्त ग्लान्स केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू जात असताना टप्पा 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 जातोय. क्षेत्ररक्षक पकडला चेंडू आणि इथे 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 3 धावा नि धावफलक पुढे जाईल आणि या 3च्या मदतीने एकूण धावा 42 वरती पोहोचलेल्या आहेत. 47 धावा पहिल्यांदा बनवलेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायचे. 6 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू हातात आहेत. 6 धावा समोर आहेत आणि इथे फुलॉर लेनचा चेंडू. तू अपाटाच्या मैदानी तू यश वेळोवेळी डाव तुझा येता की तू दाखव आपल्या मनगडातली खेळी. दाखवला खेळ, ठोकला षटकार आणि या मॅच मध्ये राहिलाय विजेता. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ नवलाई स्पोर्ट. विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली आणि आताच्या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच राहत आहेत अजय पाटील. त्याचबरोबर आपण पाहिलं विस्फोटक बॅटिंग संदीप घराळ यांची 8 चेंडूमध्ये 31. सुमित घराळ 8 चेंडूमध्ये 31 धावा त्यांच्या माध्यमातून सातत्याने पहिल्या चेंडूपासून ते दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूपर्यंत अप्रतिम विस्फोटक फटकेबाजी त्यांची आपण पाहिली. अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिला. विनंती आहे दोन्ही टीम एक दुसऱ्याला शेक हँड करायचंय, एक दुसऱ्याला आलिंगन द्यायचंय.